नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर वर्षा भोसले FY BA 2020-21 या वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्था समस्या आणि भवितव्य या विषयासंदर्भात शिकवणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण अर्थशास्त्र हा जो आपला अर्थशास्त्राचा विषय कोड आहे, तो विषय कोडसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर तो विषय कोड म्हणजे पेपर कोड ECO 1101 हा असा आहे. तर आपण आज अर्थशास्त्र या विषयासंदर्भात प्रथम सत्राचा अभ्यासक्रमाविषयी चर्चा करणार आहोत. तर या प्रथम सत्रामध्ये एकूण 4 प्रकरणं आपण अभ्यासणार आहेत. तर त्यापैकी प्रत्येक प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे समाविष्ट केलेले आहेत आणि त्या मुद्द्यांचा आपण प्रथम सत्रामध्ये अभ्यास कशा पद्धतीनं करणार आहोत त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर प्रकरण पहिले, विकसनशील अर्थव्यवस्था. तर विकसनशील अर्थव्यवस्था यामध्ये वेगवेगळे मुद्दे समाविष्ट केलेले आहेत. तर पहिला मुद्दा असा आहे की विकसित आणि अविकसित अर्थव्यवस्था म्हणजेच विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याच्या संकल्पना कोणत्या आहेत, या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत ती सुद्धा आपण पाहणार आहोत. तिसरा मुद्दा असा आहे की भारतातील विकासाच्या प्रमुख समस्या. तर भारतातील विकासाच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. चौथा मुद्दा असा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा सांख्यिकीय आढावा. तर यामध्ये आपण अर्थव्यवस्थेचा विकासातील चढ उतार, विकासामध्ये होणारा जो काय बदल आहे, घटता किंवा वाढता, हे आकडेवारीच्या सहाय्याने आपण पाहणार आहोत. तर शेवटचा पॉईंट असा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची पुढील संभाव्यता. तर भारतीय अर्थव्यवस्थेपुढील जी काही संभाव्यता आहे किंवा भविष्यात येणाऱ्या ज्या काही संभाव्यता व्यक्त करणार आहोत, तर ती कोणत्या प्रकारच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. हे झालं आपलं पहिलं प्रकरण. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण लोकसंख्या या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर लोकसंख्या या प्रकरणामध्ये भारतीय लोकसंख्येची ठळक वैशिष्ट्ये. तर भारतीय लोकसंख्येची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत? उदाहरणार्थ बघा, लोकसंख्येची घनता, उच्च जन्मदर व घटता मृत्यूदर, सरासरी आयुर्मानात वाढ, स्त्री पुरुष प्रमाण घटण्याची प्रवृत्ती, लोकसंख्येची व्यवसायावर विभागणी, तसेच लोकसंख्येची गुणवत्ता किंवा त्याचा दर्जा आपण म्हणतो, वैवाहिक दर्जा, धार्मिक आणि वांशिक रचना, शहरीकरणाचा वेग, तो अल्प आहे का कसा आहे, या गोष्टी, नंतर अनुत्पादक उपभोक्त्याचे प्रमाण इत्यादी वैशिष्ट्ये आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर हे झाले आपले प्रकरण दुसरे. तर पुढचं प्रकरण आहे तिसरं, शेती. तर शेती हा अर्थव्यवस्थेचा कणाच असं आपण समजतो. म्हणजे काय की भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात भारतात उद्योगांचा विकास झाल्यानं राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा हा कमी झाला असला तरी अजूनही शेतीला इतर कोणत्याही क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजेच पहिला मुद्दा त्यामध्ये आपण असं पाहणार आहोत की कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचे स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि शेतीचं महत्त्व कशा पद्धतीचं आहे, म्हणजे दुसरा पॉईंट असा आपण बघणार आहोत की शेती विकासात शेतीची भूमिका, म्हणजे शेतीची भूमिका कोणत्या पद्धतीनं किंवा शेतीचे महत्त्व कशा पद्धतीचं आहे हे आपण या प्रकरणात पाहणार आहोत. तिसरा पॉईंट असा आहे की कृषी वित्त पुरवठा आणि पीक विमा योजना.
तर यामध्ये आपण कृषी वित्तपुरवठ्याची गरज किंवा आवश्यकता का आहे, त्याचे कोणकोणते स्रोत आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आणि पीक विमा योजनेचं म्हटलं तर पीक विमा योजना केव्हा अस्तित्वात आली, त्याची अंमलबजावणी झाली का नाही, किंवा त्याचे लाभार्थी किती आहेत, ही योजना अपयशी ठरली का नाही, ह्या गोष्टींचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. तर हे झाले प्रकरण तिसऱ्यातला तिसरा मुद्दा. तर पुढचा स्वामीनाथन समितीच्या शिफारसी. तर आपण एक आयोग पाहणार आहोत. तो आयोग म्हणजे स्वामीनाथन समितीच्या शिफारशी. म्हणजे स्वामीनाथन जो आयोग आहे तो आयोग कधी स्थापन झाला, त्याचा उद्देश काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे अभ्यास मंडळ कसे आहे, या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे स्वामीनाथन समितीच्या शिफारशी कोणकोणत्या आहेत, त्याची शिफारशी अंमलात आणल्या का नाही, या सर्व गोष्टींचा आपण इथं विचार करणार आहोत. तर हे झाले आपलं प्रकरण तिसरं. तर प्रकरण चौथं उद्योग. तर प्रकरण चौथं उद्योग. तर उद्योगाला सुद्धा आपल्या भारत देशात अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर भारतीय विकास किंवा अर्थव्यवस्थेमध्ये विकास घडण्याला कारणीभूत उद्योग हा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. म्हणजेच त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या या काय आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या समाविष्ट झालेल्या आहेत, त्याच्यापासून आपल्याला म्हणजे अंतर्गत किंवा बहिर्गत जो काही व्यापार असेल तर त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा या पुरवण्यासाठी किंवा आयात निर्यातीसाठी कशा पद्धतीनं फायदा होतो, आपल्याला नफा होतो, कितपत होतो, किती % होतो, या सर्व गोष्टी आपण भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या या बाबतीत पाहणार आहोत. तर दुसरा स्टार्टअप इंडिया. तर स्टार्टअप इंडिया ही कन्सेप्ट काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, किंवा तो कधी अस्तित्वात आला, त्याची अंमलबजावणी झाली का नाही, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या उद्योग प्रकरणात करणार आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की उद्योगधंद्याचे वर्गीकरण. तर उद्योगधंद्याचे वर्गीकरण करत असताना त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी किंवा तृतीय अशा क्षेत्रातले जे काही उद्योग येतील त्या उद्योगामध्ये आपण व्यवसायानुसार वर्गीकरण केलेलं आहे. तर ते कशा पद्धतीचं आहे ते आपण या मुद्द्यामध्ये म्हणजे उद्योगधंद्याचे वर्गीकरण या मुद्द्यामध्ये आपण स्पष्ट करणार आहोत. पुढचा मुद्दा असा आहे की उद्योगधंद्याच्या वित्तपुरवठ्याचे स्रोत. तर उद्योगधंद्याचे वित्तपुरवठ्याचे स्रोत कोणकोणते आहेत, या गोष्टींचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. नंतर पुढचा मुद्दा असा आहे की 1991 नंतरच्या भारताचा औद्योगिक विकास. तर 1991 नंतरच्या भारताचा औद्योगिक विकास म्हणजे 1991 नंतरचे धोरण हे कोणाच्या नेतृत्वाखाली जाहीर झाले, तसेच त्यांची उद्दिष्टे कोणती आहेत, तर या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास या प्रकरणात करणार आहोत. तर हे झाले आपलं चौथं प्रकरण. म्हणजे आपण पहिल्या प्रकरणापासून चौथ्या प्रकरणापर्यंत जे काही आपल्याला शेती, उद्योग, आर्थिक विकास या सगळ्या चालू घडामोडीनुसार आपण प्रत्येक गोष्ट आपण आपल्या ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत सविस्तर. तर अशा प्रकारे आपण प्रथम सत्रामध्ये 4 प्रकरणं अभ्यासणार आहोत. थँक्यू.